हरदेव तांडेलला करावे संघ म्हटला. हरदेव तांडेल जबरदस्त पाहायला गेलं तर यंगस्टार गोलंदाज. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील पाहायला मिळते. अपील मात्र नाकारले अंपायर्सनं. रन मात्र मिळेल. सिंगल लेग बायचा इशारा येतोय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना श्रेया जशन गोल्डी जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमची धावसंख्या 14 धावा बिनबाद. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. मागच्याच आठवड्यामधील या स्पर्धेमधील विजेता संघ भूषण म्हात्रे यांची स्पर्धा आपण पाहिली होती. स्वर्गीय पेगनाशेठ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मात्र त्या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन होतं आणि त्या स्पर्धेमधील विजेता संघ राहिला होता बामणडोंगरी. लगातार 3 षटकारांसाठी सुनीता दीपक गोंधळी यांच्याकडून 1500 रुपयांचं पारितोषिक. लाऊड अपील फ्रॉम ऑल फिल्डर्स. लाईक बाईटचा इशारा येतोय बोराडे सरांचा. रन मात्र मिळेल त्या ठिकाणी. सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर. मागची मॅच आपण पाहिली असेल. वाशिगाव संघ क्षेत्ररक्षण खराब झालं, त्याचा फायदा मात्र उठवला जनमत दापोली संघानं. 3 झेल सोडल्यानंतर मात्र सुमित पाटीलनं काय इनिंग खेळला. तब्बल 40 धावांची इनिंग मात्र मॅन ऑफ द मॅच सुद्धा राहिला आणि संघाला विजय सुद्धा मिळवून दिला. विशाल जितेकरची चांगली इनिंग पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र पहिल्याच मॅचमध्ये चांगली धावसंख्या या मैदानावर मात्र उभी राहिली. पाऊण शतकी 74 धावांची मजल मारली होती आणि आता मात्र दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल उरण तालुक्यामधील बलाढ्य संघ जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे आणि तो फाईट करेल तो शेर दिल 11 जय भोलेनाथ मात्रेपाडा. मलंगड बेल्ट मधील हा संघ असेल. त्यामुळे हा बॉल टॉप निघाला. निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय साई पाटीलला. करावे म्हटला की आम्हाला आठवण येते ते आमचे हास्य सम्राट विनोदी समालोचक दशरथ पाटील सर. त्याचप्रमाणे मराठीचे अत्यंत उत्कृष्ट समालोचक नितेश भोईर असतील, त्यांची जरूर आम्हाला आठवण येते. त्यामुळे हा ड्राईव्ह ऑपरेटरचा फटका फक्त सिंगल येईल. रन मात्र मिळेल. 1 धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या त्या 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड. सोळा धावा झाल्यात. दुसरं षटक साई पाटीलचं. सर्कलचं रिस्ट्रिक्शन मात्र या ओव्हर्स नंतर हटणार आहे. तकदीर पाटीलच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार आलेत, ते फार महत्वाचे आहेत आतापर्यंत. राऊंड विकेटनं यावेळचा हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाही. बॉल मात्र मिडॉन कडे सरकलाय. दुसऱ्या धावेसाठी सरकला होता संदेश, परंतु इथे मात्र 2 धावा कंप्लीट जरूर त्या ठिकाणी होतील, कारण नॉन स्ट्राईक एंडला मात्र क्रीज मध्येच होता तो तकदीर आणि जसे स्टम्प्स पडले त्यानंतर मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येमध्ये होईल बदलाव. 18 धावा, 18 रन्स. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खरं तर ज्या स्पर्धेची वेळ सगळ्यांना लागले होते, या स्पर्धेची उत्सुकता लागली होती, सरपंच चषक 2022, तथाच अध्यक्ष सन्माननीय बळीशेठ घरत साहेब, या स्पर्धेचे प्रणेते आमचे आधारस्तंभ करत 11 क्रिकेट क्लब चासई आयोजित आपण ही दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. बॅटची एज लागले, गलीमध्ये उडाला होता बॉल. क्षेत्ररक्षक पुढे सरकला, परंतु बॉल मात्र चाललाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर, थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे येतोय. हा एक दर्जेदार फटका. 4 धावांकरता हा खणखणीत असा चौकार. तर सावळे संघाचे उत्कृष्ट खेळाडू रन मशीन किरण पवार, ज्याचा संपूर्ण परदेशामध्ये सुद्धा डंका. किरण पवार आणि प्रफुल्ल केदारी यांना मी विनंती करतोय आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं
आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सरपंच चषक 2022 मध्ये. किरण पवार आणि प्रफुल्ल केदारी सवळे संघाचे पाहायला गेलं तर भक्कम आधारस्तंभ. या दोनही खेळाडूंना विनंती असेल की आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. तकदीर पाटीलच्या बॅट मधून मात्र सलग 2 चौकार आले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 26 या आकड्यावर. 26 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 14 धाबा हरदेव तांडेलच्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये साई पाटीलच्या धाबा आल्या 12. पॉवर प्लेची षटकं आतापर्यंत समाप्त झालेत आणि धावफलकावर धाबा लागल्यात त्या 26 रन्स विदाउट लॉस. 26 धाबा. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं जर्मन दापोली संघानं 74 धाबा केल्या होत्या. त्या लक्ष्याचा मात्र पाठलाग करू शकला नाही इच्छापूर्ती वाशीगाव संघ. नवी मुंबईचे तुम्हाला आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये 3 संघ पाहायला मिळतील. वाशीगाव संघ, करावे संघ, तुर्भे संघाचा खेळ पाहायला मिळेल. मुंबईमधील ट्रॉम्बे कोळीवाडा संघ जो मागच्या स्पर्धेमध्ये सुद्धा गेल्या आठवड्यापूर्वी खेळला होता, परंतु शेर दिलेले म्हणजे भोलेनाथ मात्रेपाडा. मलंग बेल्ट मधील मात्र सगळ्यात ताकदवान संघ ओळखला जातो. यंदाच्या हंगामामध्ये दमदार परफॉर्मन्स राहिला आणि कधी कसोटी असेल जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळणार आहे. ही तगडी फाईट आजच्या रात्रीमधील पाहायला मिळेल. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 26 धाबा. 26 रन्स. आमच्या समवेत समालोचनाच्या भूमिकेमध्ये प्रवीणजी गायकर आणि संपूर्ण स्पर्धेचं सूत्रसंचालन अर्थातच आत्मारामजी पात्रे, अर्थातच आमचे गुरुवारी अप्पाच्या माध्यमातून आपण ऐकतोय. 2 धावा मात्र बेती. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आतापर्यंत धावा लागल्यात त्या 28 धावा. 28 रन्स ऑन अ बोर्ड. अगदी मित्रमंडळींना स्मार्ट इनिंग दोनही सलामी वीरांकडून. एका बाजूला संदेश गोंधळी, दुसऱ्या बाजूला तकदीर पाटील. आणि या दोघांचा खेळ मागच्याही मॅच मध्ये ओपनिंग पार्टनरशिप फार मजबूत झाली होती दापोली संघाची आणि अगदी तशीच सुरुवात मात्र पाहायला मिळते ती बामणडोंगरी संघाकडून. गोलंदाज सज्ज हरदेव तांडेल. स्लोवर वन होता, इथे मागे खेळला फटका. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून मात्र बॉल फ्लाय होत असताना फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे हा उत्तुंग असा षटकार. संदेशच्या बॅट मधून मात्र हा षटकार आलाय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 34. गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र अगदी स्टिअर केलंय बॉलला पॉइंट कडे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मात्र वेगानं धाव कंप्लीट केले. प्रत्येक एक धावेसाठी सुद्धा तुम्हाला धावताना पाहायला मिळेल, कारण एक धाव फार महत्वाची आहे. बामणडोंगरी संघाचा पाहायला गेलं तर उदय झालाय संघर्षामधून. प्रत्येक मॅच मध्ये मात्र संघर्ष करत मात्र या संघानं आतापर्यंत मात्र रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या सगळ्या क्रीडा रसिकांच्या गळ्यातला ताईत मात्र हा संघ झालाय आणि मोठा फॅन्स वर्ग यंदाच्या हंगामामध्ये तर मात्र मी म्हणेन बामणडोंगरी संघानं गोळा केलाय. प्रत्येकाचा दर्जेदार परफॉर्मन्स. तेजस जी मात्र मास्टर माइंड आहेत या टीमचे, परंतु प्रत्येक मात्र नवीन खेळाडूंना संधी देत देत मात्र एक चांगला संघ घडवलाय आणि आता मात्र एक चांगला संघ उदयास येताना पटलावर आणून ठेवलाय. तेजस मात्र यांचं फार मोठं योगदान आहे. मागे खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता हरदेव. यावेळेस आपण पाहतोय कधी वेगवान चेंडू, कधी स्लोवर वन ऑफ कटर सुद्धा पाहायला मिळतंय आणि स्क्रीनवर आपण पाहू शकाल द पॉवर मॅन, अर्थातच रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील सर्वात विस्फोटक फलंदाज किरण पवार, प्रफुल्ल केदारी यांचं आगमन होत असताना आडवा पॅटने यावेळेस मात्र पुलचा फटका. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर आहे पाठीमागे, झेलला जातोय, फलंदाज होईल बाद. लागलाय पहिला झटका बामणडोंगरी टीमला. तकदीर पाटील बॅक टू द पवेलियन. आणि प्रफुल्ल केदारी यांचं आगमन झालंय या मंचावर. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे.
एका हातामध्ये षटकार मारण्याचा पराक्रम, भीम पराक्रम आपण म्हणूया. आणि किरण पवार ज्याचा फार मोठा फॉलोअर्स, फार मोठा फॅन्स वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रामधील सध्याच्या घडीचा मात्र एक विस्फोटक नामवंत फलंदाज म्हणून किरण पवारची ओळख आहे. तर बामणडोंगरी संघाला मात्र पहिला धक्का बसलाय. तकदीर पाटील बाद झालाय आणि तकदीर पाटील बाद झाल्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल संदेश पाटील. संदेश, दोनही संदेशची जोडी यावेळेस मात्र जोरदार चेंडू होता, सरळ जाऊन शरीरावर आदळला. लाईक बाईचा इशारा मात्र येतोय. एक धाव पूर्ण केले, धावसंख्या 1 ने पुढे जात असताना मागच्या मी तर म्हणेन जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये खरं तर तारणहार कोणता खेळाडू ठरला असेल तर तो संदेश पाटील. काय इनिंग्स मात्र पाहायला मिळाल्या आणि या ट्रॉम्बे कोळीवाडाच्या विरोधामधली ती मॅच तर कोणीच विसरू शकणार नाहीये. 22 धावांचा पाठलाग करत असताना मात्र बामणडोंगरी संघाचे बरेचसे फलंदाज बाद झाले आणि त्यावेळेस मात्र सामना कठीण होत होता. त्या सिच्युएशनला सुद्धा तो उभा राहिला होता. परंतु 42 धावांची इनिंग अजूनही डोळ्यासमोरून जात नाही संदेश पाटीलची. आता मात्र संदेश गोंधळ आणि संदेश पाटील अशी जोडी असेल मैदानामध्ये. आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्या त्या 12च्या सरासरीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 36 धावा एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. 36 लॉस ऑफ 1 विकेट. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खरं तर ऊन प्रचंड वाढले त्यामुळं आपोआपच मात्र ओग नाईट स्पर्धांचा तुम्हाला पाहायला मिळेल. चिरनेर या ठिकाणी सुद्धा आज नाईट स्पर्धा सुरू होते. आता मात्र बऱ्याचशा नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र समोर खेळला हा फटका आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. दुर्दैव आपण म्हणूया. इथे मात्र बॅडलक हार्डलक फलंदाज बाद होतोय. लागलाय दुसरा झटका टीम बामणडोंगरीला. हॅलो, दरम्यानच्या काळात जाऊया आपण स्वागत कक्षामध्ये. स्वागत केलं जाईल वेलपाडा गावचे सुपुत्र, एक अष्टपैलू खेळाडू, एक आदर्श खेळाडू म्हणून सातत्याने त्यांचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये गाजलं असे महेश घरत यांचं स्वागत केलं जाईल. सरपंच साहेब आणि बळीशेठ घरत यांचे खास परममित्र महेश घरत वेलपाडा, एक आदर्श व्यक्तिमत्व आणि आदर्श खेळाडू यांचं स्वागत केलं जाईल. या शृंखलेच्या माध्यमातून घरतेल संघाचे कर्णधार अलंकार घरत यांना विनंती असेल की आपण त्यांचा यथेच्छ मान सन्मान करावा. अध्यक्ष मानश्री बळीशेठ घरतेल क्रिकेट क्लब जासी आयोजित सरपंच चषक 2022 मध्ये आपलं महेश सरचे स्वागत केलं जात आहे. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन महेशचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर स्वागत केलं जाईल ज्या फलंदाजाने आपली पॉवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवली आणि सर्वांच्याच ओठावर ते नाव गुंजत गेलं, राहत गेलं आणि त्याची फलंदाजी बघताना प्रत्येकालाच आनंद 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 मिळाला असे किरण पवार यांना विनंती असेल की आपला स्वागत समारंभ घेण्यासाठी यावं. तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे 2021-22 या वर्षामध्ये तब्बल 33 अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावर आहेत किरण पवार याचा सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल. जरा जोरदार टाळ्या किरणसाठी. यस, काय खेळानं आपल्याला प्रभावित केलंय, आनंद दिलाय, सन्मान आणि मान मिळवून दिलाय संपूर्ण टेनिस क्रिकेटला. 1 हँडेड षटकार पहिल्यांदा मानाचं कमी जर कोणी केले असेल तर किरण पवार यांचं स्वागत केलं शृंखलेमध्ये. त्यानंतर स्वागत केलं जाईल प्रफुल्ल केदारी, बिग मॅन, टेनिस क्रिकेट मधला बिग मॅन. यस, बिग हिटर, हार्ड हिटर फलंदाज सावळे टीमचा तेवढाच विस्फोटक आणि एक उत्कृष्ट फलंदाज आणि तेवढाच पाहायला गेलं तर चांगली माणुसकी असणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं नेहमीच आदरानं प्रफुल्ल केदारी यांचा सुद्धा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना घरतेल संघाचे कर्णधार अलंकार घरत यांच्या वतीने त्यांचं स्वागत केलं जात आहे, मान सन्मान केला जात आहे की आपण शृंखलेमध्ये केदारी जे आलात आणि शृंखले शोभावलीत. धन्यवाद. वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपलं स्वागत केलं जात आहे.
अध्यक्ष मानसी बालेश्वरी घरातील क्रिकेट क्लब जासी आयोजित सरपंच चषक 2022 ही स्पर्धा आपण बघतोय. लगेचच खेळ चालू करायचा आपला. पब्लिक जरा एका ठिकाणी जमू नका. जे काही घडलं जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. काहीही झालेलं नाही, काहीही झालेलं नाही. लगेचच सामना चालू होईल. लास्ट
धावफलकावर धावा लागल्या त्या 36 धावा, 36 रन्स. पहिल्यांदा बॅटिंग करतोय आणि बामणडोंगरी टीम आपला 12th मॅन या, 12th मॅन लगेच या. बामणडोंगरी टीम 12th मॅन आपण लगेच या. बारावे खेळाडू असणं फार गरजेचं आहे. फार मोठी स्पर्धा आहे, स्कोरर आहे, लाईव्ह आहे, सगळ्यांना मात्र ही नावं तुमची झळकली जातात, त्यांना फार अडचण निर्माण होते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज मात्र बाद झालाय. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय. चला 2 फलंदाज बाद झालेत. पहिल्यांदा आपण पाहिलं तकदीर पाटील बाद झाला आणि संदेश पाटील बाद झालाय. चला बॅट्समन प्लीज. बामणडोंगरी संघ कृपया करून सहकार्य करा, कृपया करून सहकार्य करा. तेजस प्लीज कोऑपरेट. आणि चौथ्या क्रमांकावर मात्र दाखल झालाय रणजित ठाकूर. बाकीच्याने मैदानाच्या बाहेर राहायचं आहे. कृपया समोरची पब्लिक आहे, जरा बाहेर या, जरा बाहेर या. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय शिबू जोकाब. राऊंड विकेट ना यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल मात्र व्यासपीठाला सलामी देतोय आणि एक दर्जेदार स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज संदेश गोंधळीच्या बॅटमधून येतोय हा एक दर्जेदार षटकार. षटकाराच्या 6 न मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 या आकड्यावर. 42 रन्स, 42 धावा झाल्यात. संदेश गोंधळी ऑन द स्ट्राईक, ते रणजित ठाकूर असेल नॉन स्ट्राईक एंडला. फलंदाजी स्ट्रॉंग आहे, अगदी 7व्या 8व्या क्रमांकापर्यंत मात्र या जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीमध्ये फलंदाज आहेत. आणि त्यामुळे यंदाच्या हंगामामध्ये मात्र फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, कमालीचं क्षेत्ररक्षण असेल, तीनही फॉर्मॅटमध्ये मात्र चांगली प्रगती करत सगळ्यांची मनं जिंकणारा हा संघ ठरलाय. परंतु आता कसोटी लागेल ती अर्थातच रुद्र 5-2-2 करावे टीमचं. फार मोठी मेहनत या स्पर्धेसाठी नयनजी हबाळ त्यांच्या माध्यमातून, कृष्ण लोगो मास्टर अपडेटर. गोलंदाज सज्ज. शिबूचा हा बॉल यावेळेस मात्र थोडासा सन्मान दिला होता. बॉल सरळ घेऊन काढला तो अगदी शॉट कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि इथून मात्र पंच, दोनही पंच एकत्र आलेत आणि थोडंसं डिस्कशन करत असताना इथे बॉल बाउन्स होऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय की डायरेक्ट गेलाय हे आता मात्र चाचपडलं जाईल. आणि त्याचमुळे मात्र आणि इट्स आउट, फलंदाज होईल बाद. अजून एक महत्वपूर्ण विकेट मात्र गमावले ती श्रेया जशन गोल्डी. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाना लागला 3रा हादरा. मी विनंती करेन
या संघाचे पुरस्कर्ते सुहाजी गोंधळी साहेब बामणडोंगरी, सचिनजी पाटील साहेब बामणडोंगरी आणि प्रदीप शेठ म्हात्रे साहेब तरघर बामणडोंगरी संघाचे पुरस्कर्ते. या तीनही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सरपंच ट्रॉफी मध्ये. सन्माननीय बळीशेठ घरत त्यांच्या नावानं मात्र या स्पर्धेचं आयोजन या स्पर्धेचे मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. एक चांगली स्पर्धा मात्र आज या ठिकाणी रंगते. करत 11 क्रिकेट क्लब जासई आयोजित आणि या आजच्या रजनीमधील पहिली रजनी आहे. दुसरा सामना पहिला सामना जिंकलाय तो जन्मान दापोली संघानं आणि दुसरी लढत आज सगळ्याच तगड्या संघांचा खेळ पाहायला मिळेल. त्यामुळे संपूर्णपणे सॅटर्डे नाईट आहे. बऱ्याच जणांना उद्या रविवारचा दिवस म्हटला की सुट्टीचा दिवस, त्यामुळे आज शेवटपर्यंत मात्र प्रेक्षक वर्ग राहणार या मैदानावर. गोलंदाज सज्ज शिबू, शिबूचा हा बॉल अगदी समोर फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे, झेल मात्र सुटलाय. मोनिश त्या ठिकाणी होता. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा मात्र कंप्लीट. जीवनदान मात्र मिळतंय ते शुभम पाटीलला. साइड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना नम्रतेची सूचना आहे की आपण जो पिंक जो पट्टा आहे, गुलाबी पट्टा, त्याच्या बाहेर तुम्ही बसायचं आहे. प्लीज कोऑपरेट साइड स्क्रीनच्या समोर, कारण क्षेत्ररक्षकांना बऱ्याचशा अडचणी होतात. बऱ्याच वेळा धावताना सुद्धा सुहाजी म्हात्रे त्या ठिकाणी आहेत आमचे, त्यांना विनंती असेल आपण सगळ्यांना त्वरित तिथून हटवायचं आहे. कबरच्या दिशेने हा स्ट्रोक पुन्हा एकदा हवेमध्ये. प्रयत्न काय अफलातून होते. आकाश त्या ठिकाणी होता अगदी समोर, अगदी एवढा मी तर म्हणेन चांगलं जजमेंट. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली होती, पण बॉडी बॅलन्स सांभाळत मात्र शेवटच्या क्षणाला मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न अफलातून होते. 100% मी तर म्हणेन दिलेत आकाशनं त्या ठिकाणी. थोडासा इंजर्ड होतोय. आयोजकांना विनंती असेल फर्स्ट एड बॉक्स घेऊन मैदानामध्ये टीम जायचं आहे. उठेल पुन्हा एकदा तो. महत्वाची मॅच आहे आणि तो उठलाय पुन्हा एकदा. फलकावर धाबा लागल्यात आतापर्यंत 46 धाबा, 46 रन्स. दापोली संघ आपण कुठेही जाऊ नका. यानंतर लगेच सामना तुमचा होईल सेकंड राऊंड मधील जर्मन दापोली संघ आणि त्यानंतर मात्र जीपी स्पोर्ट्सला फुंडे आणि शेअर दिलेले म्हणजे भोलेनाथ म्हात्रेपाडा. आणि या शेवटच्या मॅच मध्ये तुर्भे फाईट करेल शरस्मृती 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघाच्या विरोधामध्ये. तर गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा शिबू. राऊंड विकेट हा बॉल कव्हर्सला खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे आता मात्र सरळ जाऊन हातामध्ये पडतोय. इथे मात्र इनिंग थांबवावी लागेल शुभम पाटीलला. 4 धाबांची इनिंग मात्र समाप्त होत आहे आणि बामणडोंगरी टीमला लागलाय आणखीन एक झटका. धावसंख्या झाली ती 46. आतापर्यंत गडी कमावलेत. पहिल्यांदा तकदीर पाटील, संदेश गोंधळी आणि आता मात्र शुभम पाटील. आणि मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 6 हार्ड हिटर बॅट्समन रोहित म्हात्रे. रणजित ठाकूर दुसऱ्या बाजूला आहे. उर्वरित चेंडूमध्ये मात्र चांगली इनिंग साकारावी लागेल, कारण पहिल्या मॅच मध्ये 74 धाबा केल्या होत्या जर्मन दापोली संघानं. आतापर्यंत धाबा जर आपण पाहिल्या 46 धाबा झाल्यात. त्यामुळे इथून मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये काही झालं तरी बामणडोंगरी टीमला धाबा काढाव्या लागतील. आणि षटक मात्र शिबूचं फक्त 10 धाबांचं आलं. षटकार आल्यानंतर सुद्धा फक्त 10 धाबा आल्या. मागच्याही ओव्हरमध्ये हरदेव तांडेलनं दिल्या 10 धाबा. त्याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये साई पाटीलच्या 12 आणि पहिल्या षटकामध्ये हरदेव तांडेलच्या आल्या होत्या 14 धाबा. अशा पद्धतीनं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धाबा धावफलकावर लागल्यात. नवी मुंबईमधील एक प्रतियश संघ म्हणून करावे संघाकडे पाहिलं जातं आणि नेहमीच सातत्यानं रायगड असेल, ठाणे असेल या परिसरामध्ये करावे संघाचा परफॉर्मन्स मात्र नेहमीच चांगला राहिलाय. योगीजी तांडेल करावे यांची सुद्धा आम्हाला आठवण येते. त्यांचं सुद्धा मार्गदर्शन नेहमीच या संघाला लाभत असतं. गोलंदाजी मार्गावर मात्र सज्ज होईल तो आकाश. रोहितच्या बॅट मधून यावेळेस मात्र ऑन साइडला टायमिंग प्रॉपर आहे. स्वीपचा फटका, बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहितच्या बॅट मधून मात्र हा सुपर हिट फटका. षटकारानं मात्र बामणडोंगरी संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 52 धाबा कंप्लीट होत असताना इट्स अ नो बॉल कॉल, म्हणजे 53 धाबा होतील आणि नेक्स्ट डिलिव्हरी असेल ती फ्री हिट. इथे मुक्तपणे खेळण्याची नामी संधी आले चालून.
हॅलो अशोक गावण बोरखार गोल्डन मॅन यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा शब्द सुमलानी सहर्ष स्वागत केलं जाते. तसेच अजित म्हात्रे पुंडे यांचं सुद्धा आगमन झालं. अजितला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. एक जबरदस्त क्रिकेटर आणि कोच अजित म्हात्रे कक्ष. तर रोहित मात्रेची ओळख आहे, पहिल्याच बॉलवर षटकार ठोकायचा आणि याही मॅच मध्ये मात्र ती ओळख सिद्ध करून देत असताना अशोक गावंड येतात बोरखारून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या पण या मंचावर आसनं सेवा आपलं सहर्ष स्वागत आहे. नो बॉल कॉल आहे, फ्रीडचा बॉल. इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये चाललाय बॉल. रन मात्र मिळेल सिंगल. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदल. लगातार 3 षटकारांना पारितोषिक होतं तब्बल 1500 रुपयांचं. सुनीता दीपक गोंधळी यांच्याकडून हे पारितोषिक आहे बामणडोंगरी टीमच्या फलंदाजांसाठी. नयन हाबळ यांची फार मोठी मेहनत आहे या स्पर्धेसाठी, कारण आम्ही समजू शकतो संघांना एकत्र आणणं किती कठीण गोष्ट आहे. आडवा बॅट नाही यावेळेस मात्र अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक चकलाय आणि बॉल मात्र चाललाय तो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रणजित ठाकूरच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार. चौकारानं मात्र टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 58. 58 रन्स. 65 ही चांगली टोटल मात्र असू शकेल. 65 ही टोटल आता मात्र मनामध्ये ठेवावं लागेल रणजितला. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आकाश. लॉंग रन अप आहे राईट ओव्हर द विकेट. हा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल पडलाय आणि फलंदाज होईल बाद. रणजित ठाकूरच्या खेळीचा अंत लागलाय 5वा हादरा. निम्मा संघ गारद होत असताना बामणडोंगरी. रोहित मात्रेला अजून एखादा मोठा फटका मारावा लागेल जरी धावसंख्या मात्र 65च्या आसपास न्यायची असेल तर. मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होतोय तो निखिल खोत. बऱ्याचशा प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये मात्र बामणडोंगरी संघ नेहमीच खेळताना दिसतो. आजही कल्पेश ठाकूर आज स्क्वॉड मध्ये नाहीये, त्याची नक्कीच अनुपस्थिती. भानुदास मात्रे नाहीये. मागच्याही स्पर्धेमध्ये मात्र भानुदास मात्रे नव्हता. कोणीतरी 2 मुख्य खेळाडू बऱ्याच वेळा आम्ही पाहतो की बामणडोंगरी संघाच्या स्क्वॉड मध्ये अनुपस्थितीमध्ये असतात, परंतु इथे मात्र कमबॅक केलंय गोलंदाज आकाशनं. चौकारानंतर मात्र लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेत. तब फलकावर धाबा लागल्यात आतापर्यंत 58 धाबा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय विस्फोटक फलंदाज रोहित मात्रे. रोहित यावेळेस मात्र समोर लॉफ्ट केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला येतोय आणि रोहितला मात्र प्रवास याच ठिकाणी थांबवावा लागेल. आणखीन एक फलंदाज बाद होत असताना अनदर विकेट डाऊन. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आणि हा चेंडू खेळण्यासाठी मात्र सज्ज असेल तो निखिल खोत. नवीन बॅट्समन क्रिश मात्रे, परंतु निखिल खोत धावा काढाव्या लागतील. पहिल्या बॉलवर नो बॉलवर षटकार पडला होता. असं वाटलं होतं की महागडे षटक ठरेल आकाश, असं काही झालं नाहीये. त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक मात्र केलंय ते गोलंदाजांना. स्कोर रिस्ट्रिक्ट केलाय मित्र म्हणेन. अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र स्टंप लाईन्सला येऊन निखिल खोतचा फसलाय. काय कमबॅक केलंय गोलंदाजांना. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्यांदा बॅटिंग करत असताना श्रेया, जश अँड गोल्डी 11 पुरस्कृत जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाने धावा जमवल्या त्या 58 धावा. 58 रन्स ऑन बोर्ड. 59 धावांचं लक्ष्य असेल ते रुद्र 5-2-2 11 करावे नवी मुंबई या संघासमोर. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. लवकरात लवकरात सामना चालू करा, कारण अगोदरच या सामन्यांना बराचसा वेळ गेलाय आणि नाईट स्पर्धा आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना बरीचशी कामं असतात, आयोजकांना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात, तर सामने वेळेमध्ये संपणं फार गरजेचं आहे. जाऊया स्वागत कक्षामध्ये. आपण उपस्थित असलेले मान्यवर विजय घरत यांचं स्वागत केलं जाईल. विजय घरत, पुंड्याचे विजय घरत, विनंती असेल की आपला मान सन्मान घेण्यासाठी यावं आणि विनंती असेल
सरपंच संतोषजी घरत यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचं स्वागत करावं. विजय घरत या आपला मान सन्मान घेण्यासाठी. विजयजी घरत फुंडे गावचे आहेत, त्यांचा मान सन्मान केला जाईल. सन्मान केला जातोय. सन्मानित श्री विजय घरत फुंडे गावचे सुपुत्र आहेत. सरपंच साहेब यांना विनंती असेल की यांचं स्वागत करावं. वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन विजयजी घरत यांचं स्वागत केलं जात आहे. तसेच स्वागत केलं जाईल सचिन घरत यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. या सचिन घरत फुंडे यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. या शृंखलेच्या माध्यमातून विनंती असेल सरपंच साहेबांना वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं आपण स्वागत करावं. त्यानंतर आपण पुन्हा एकदा स्वागत कक्षाकडे वळणार आहोत. स्वागत केलं जाईल बोरखर गावचे गोल्डन बॉय आशिष गावंड यांचं स्वागत केलं जाईल. या आशिष आपलं स्वागत घेण्यासाठी बोरखर गावचे गोल्डन बॉय म्हणून प्रसिद्ध असलेले आशिष गावंड यांचं स्वागत केलं जाईल. सरपंच साहेबांना विनंती असेल की या गोड व्यक्तिमत्वाचं आपण स्वागत करावं. अनेक उत्तम क्रिकेटपटू देखील त्यांना सातत्याने संबोधलं जातं. वडील आणि मुलगा दोन्ही एक संघ खऱ्या अर्थानं बोरखर संघामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यांचंही मनापासून कौतुक करूया. सरपंच चषक 2022 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत केलं जाते. तसंच विनंती असेल अजित म्हात्रे फुंडे, आपण जर कुठे असाल तर कृपया या व्यासपीठावर या. अतिशय देखणा असा खेळाडू, भरपूर टेनिस क्रिकेट खेळलाय आणि मग लेदरच्या माध्यमातून JNPT संघातून आपल्या भारतामध्ये संपूर्ण भागामध्ये जाऊन ज्यांनी आपला चांगला खेळ दाखवला असे अजित म्हात्रे जर असतील तर कृपया व्यासपीठावर या. ओटू अजित म्हात्रे यांचं आगमन विनंती असेल आपण व्यासपीठावर या. एक चांगले व्यक्तिमत्व, फुंडे गावचं एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आणि सध्या कोचच्या भूमिकेमध्ये. तसंच JNPT टीमच्या लेदर संघातून आपल्या भारतामध्ये अनेक ठिकाणी जाऊन ज्याने आपलं क्रिकेटचं कौशल्य दाखवलं त्या अजित म्हात्रे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. धन्यवाद अजित, आपण इथं आलात. आपण आसनस्थ व्हावं आणि लगेच विनंती करेन की सरपंच साहेबांना की आपण या गोड व्यक्तिमत्वाचं आपण कौतुक करावं. अजित म्हात्रे मॅन फॉर फुंडे, JNPTचे आमचे कर्मचारी, आमचे मित्र, जबरदस्त क्रिकेट खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्यानं बघितलाय. त्यांचं स्वागत केलं जाईल. वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची गोड आठवण. अर्थात अध्यक्ष मान्य श्री बळीशेठ घरत आयोजित घरत एलेवन क्रिकेट क्लब जासई सरपंच 2022 मध्ये अजित आपलं सहर्ष स्वागत. आणि जाऊया पुन्हा एकदा आपण प्रवीण गायकर यांच्याकडे. तो थैंक यू. बिल्कुल चलते हैं मैच की तरफ. आज की रात्रि का ये दूसरा मुकाबला. बात करेंगे श्रेया जस्ट गोल्डी 11 बामन डोंगरी, विपक्ष उनके खिलाफ खेलेगी 5222 करावे टीम. विशादा पाटिल आपका हम स्वागत करते हैं और हमारे वावला ग्रुप के सदस्य ओमकार आपका भी स्वागत करते हैं. और चलते हैं मैच की तरफ. जीवदानी बामन डोंगरी टीम की बात करेंगे. बिल्कुल उनके संस्थापक विद्यमान उप सरपंच अमर शेठ म्हात्रे, उनका स्वागत करते हैं. और स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति चषक के दमदार आयोजक 2000 किंग संजय ठाकुर साहब, आपका स्वागत है. और चलते हैं मैच की तरफ. योगेश दांडेल करावे टीम का मैच का आनंद लेते हुए सभी का स्वागत है. लेकिन गेंदबाजी के मार्ग पर जिसे जूनियर विश्वजीत ठाकुर कहा जाता है, यानी कि रफ्तार का राजा ओमकार नाइक गेंदबाजी के मार्ग के ऊपर और उनका सामना करेंगे सबसे विस्फोटक अंदाज से बल्लेबाजी करने वाले जयेश तांडेल. राइट आर्म ओवर द विकेट से पहली गेंद लो फुल टॉस फेंकी थी. यहाँ पर शॉट कवर पॉइंट में फील्डर थे, रिस्क लेना चाहिए था. कवर के लिए 2 खिलाड़ी थे लेकिन अपने आप को रोका. मेरे ख्याल से खिलाड़ी थे संदेश गोंदली, इन्होंने इस गेंद को अपने आप को काबू में रख लिया. शायद अगर डायरेक्ट हिट होता ना कंचन पालकर, मौका बन सकता था. लेकिन यहाँ पर देखेंगे 1 रनों के साथ जयेश तांडेल ने अपना खाता खोला और टीम की रन संख्या पहुंची हुई बिल्कुल 1 रन. लक्ष्य है टोटल यहाँ पर जीतने के लिए टोटल 59 रनों का लक्ष्य है. पहली गेंद के ऊपर सिंगल बटोरते हुए इस बार मौका बनेगा. तेज रफ्तार शॉट ऑफ गुड लेग पर फेंका था लेकिन उठाने की कोशिश. और लीजिए कमाल की कैच, कवर बेहतरीन देते हुए संदेश गोंदी के माध्यम से
और बल्लेबाज होंगे मैदान से बाहर शून्य के ऊपर। पहला बड़ा छटका 5-2 करावे टीम को लगता हुआ। बैट्समैन मोनिश बैक टू द पॅव्हिलियन। हॅलो, दरम्यानच्या काळात उपस्थित असलेले नितेश घरत अर्थात बाबू तसेच प्रज्योत म्हात्रे यांचं सुद्धा शब्दसम्राने स्वागत केलं जात आहे आणि जावे लगेच स्वागत कक्षाकडे त्यांचं सुद्धा स्वागत करावे आपण। सरपंच साहेबांना विनंती असेल की पुन्हा एकदा आपण स्वागत कक्षाकडे यावं स्वागत करण्यासाठी। नितेश घरत अर्थात आपल्या सर्वांचाच लाडका बाबू आणि सरपंच साहेबांचा भाचा, एक गोड व्यक्तिमत्व। आज व्यवसाय क्षेत्रामध्ये सुद्धा बाबूंनी जी भरारी घेतली आहे ती कौतुकास्पद आहे। त्यांचं स्वागत केलं जाते, वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचं स्वागत केलं जात आहे। त्यानंतर प्रज्योत म्हात्रे याचं सुद्धा स्वागत केलं जाईल। या शृंखलेसाठी उपस्थित असलेले प्रज्योत म्हात्रे यांचं स्वागत केलं जाईल। सरपंच साहेबांनी विनंती असेल की वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं। जाऊया आपण एकदा समालोचक कक्षामध्ये। तो बिल्कुल यहाँ पर विकेट लेते हुए गेंदबाज ओमकार फिर से एक बार तैयार। हाफ ट्रैकर की बॉल, तेज गेंद फेंकने में माहिर है। कभी कभी होता है ना दीपक पाटिल सर कि आप नाइट रजनी में जब खेलते हो ना, ये रोशनी में, तो फास्टर्स गेंदबाज आपके सामने बहुत बड़ी दिक्कतें पैदा करते हैं। जिस तरीके से डे की टूर्नामेंट में खेलना अलग बात है, जहां पर आप टप्पे के ऊपर नजर रख सकते हैं, और नाइट रोशनी में भी आप नजर रखते हैं, लेकिन थोड़ी सी तकलीफ होती है। दिन का उजाला और रात का उजाला बहुत फर्क होता है। और यहाँ पर देखिए आप पूरी तरीके से पहले ओवर में 5-2 करावे टीम को रोकने में कामयाब हो चुके हैं ओमकार, लेकिन मैदान के अंदर नए बैट्समैन मैक्सवेल ऑफ नवी मुंबई यानी कि अलंकार तांडेल नाउ स्ट्राइक इन पर। इस बार भी पटकी हुई थी, थोड़ा सा पीछे रखा था, इस बॉल को कवर्स के ऊपर से मारने का प्रयास किया था। डॉट बॉल की यहाँ पर समाप्ति होती हुई। स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ 1 रन है। 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। एक इंपॉर्टेंट विकेट जयेश तांडेल, माफ कीजिएगा, बैट्समैन आउट हो चुके हैं। तो मोनिश तांडेल एक विकेट मात्र मैदान से बाहर लौट चुका है। समझदार की क्रिकेट खेलने होगी करावे टीम को, क्योंकि गेंदबाजी बढ़िया हो रही है। श्रेया जस्ट गोल्डी 11 बामन डोंगरी टीम के गेंदबाजों की ओर से अनसाइड में गेंद को ढकेला 1 रनों के साथ अपना खाता खोलते हुए। 1 रनों की मदद से यहां पर टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 2 रन। अकेले बल्लेबाज मफ की जगह जयेश ने 2 रन बनाए। यहां पर अब स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज पहुंचेंगे निश्चित तौर पर अलंकार तांडेल, एक बड़े क्रिकेटर है। 2013-14 में जब केवाली की नाइट टूर्नामेंट में आए थे, बढ़िया गेंदबाजी का कारनामा इनके माध्यम से किया गया था। ज्यादा करके टेनिस क्रिकेट में वो प्रैक्टिस में नहीं रहते, लेकिन जन कभी कभी मौका मिलता है ना, बड़े शॉट खेलने में तब्दील करते हैं। तो बिल्कुल शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाड़ा टीम के पैकर इम्तियाज भाई, आपका हम स्वागत करते हैं। आइए, शेरदिल ट्रेडर्स के ओनर्स हैं इम्तियाज भाई, बाली शेख का, शाहिद मुन्ना शेख ब्रदर्स, आपका हम तहे दिल से स्वागत करते हैं। इस सीजन में टोटल 12 से अधिक ट्रॉफी 1 नंबर की उनके नाम पर आती हुई। तो चलिए, आपका इंतजार किया रहा है, लेकिन इस बार द मैक्सवेल मैदान के अंदर बैठते हुए गेंद को फेंक दिया सीधा सीमा रेखा के बाहर। अंपायर का इशारा, यूजिट 6 रन। तो बिल्कुल यहां पर अंतिम गेंद के ऊपर बढ़िया 6 सोच में रह गए यहां पर कप्तान तेजेश मात्रे, क्योंकि जिस तरीके से स्लॉट में गेंद आई ना, पूरी तरीके से परफेक्ट ऑफ द मिडल हुआ और गेंद को भेज दिया। लगातार प्रेशर था पिछली 5 गेंदों के ऊपर, और जैसे ही अलंकार आए मैदान में, उन्होंने अपने पारी की शुरुआत 6 रन से करते हुए। तो जय हनुमान दापोली टीम के कप्तान, अब जहां भी हो टॉस के लिए तुरंत संपर्क करें। नेक्स्ट मैच होगा, जो टीम जीतेगी वो उनके खिलाफ जरूर खेलेगी। तो शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाड़ा टीम के पैकर इम्तियाज भाई शेख, आपसे गुजारिश करते हैं आइए मंच पर, आपका यहाँ पर सम्मान किया जाएगा आयोजक के माध्यम से। आयोजक यहाँ पर नयन आपको यहाँ पर आमंत्रित कर रहे, आइए। तो बिल्कुल यहाँ पर बात करेंगे, रन संख्या बनी है पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल 8 रनों के ऊपर 59 रनों का लक्ष्य का पीछा करना है। 24 गेंदें बची है और जीतने के लिए 51 रनों की अभी भी आवश्यकता है। गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन, नए बॉलर यहां पर आते हुए आदित्य पाटिल, लेफ्ट हैंडर बॉलर है, शायद काफी इंप्रेसिव किया इस गेंदबाज ने और काफी बढ़िया यहां पर गेंदबाजी करने की कमान संभालते हैं। लेकिन सामने होंगे जयेश तांडेल, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से। इस बार मौका बनेगा, हवा में है, बड़ा शॉट खेलना चाहते थे, विकेट कीपर गेंद के नीचे, कोई गलती नहीं। दूसरे ओवर में दूसरा झटका, 5-2 करा भी टीम के बैट्समैन जयेश बैक टू द पैविलियन।
बिल्कुल देख सकते हैं कंचन पालकर सीनियर प्लेयर तेजस मात्रे आज इन एक्शन में नहीं है, बिल्कुल टीम को बिल्कुल सहयोग देते हुए। और अच्छी बात होती है जब कोई कप्तान होता है अपनी टीम के लिए जो युवाओं को प्रतिभा करते ज्यादा प्रोत्साहन करते हैं और बिल्कुल यहाँ पर युवाओं को मौका देते हुए, क्योंकि बामन डोंगरी प्रीमियर लीग खेली गई ना कंचन, तो निश्चित तौर पर वहां पर एक अच्छे खिलाड़ी उनको देखने को मिले। आज देखिए कल्पेश नहीं है टीम में, मेरे ख्याल से लेफ्ट हैंडर भानुदास भी टीम में मौजूद नहीं है, फिर भी इतने बड़े प्लेटफॉर्म में अपना परफॉर्मेंस देती हुई तो शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाड़ा टीम के पुरस्कार थे बिल्कुल यहाँ पर इम्तियाज भाई शेख और उनके भाई शाहिद, इनका आज जन्मदिन होगा कल, उनको भी जन्मदिन की बिल्कुल ढेर सारी शुभकामना देना चाहेंगे। तो व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, व्हाइट की मदद से अतिरिक्त खातों में बढ़ोतरी हो चुकी है और एक्स्ट्रा मदद की टीम की रन संख्या बनती हुई टोटल यहाँ पर 9 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। आदित्य ने पहली गेंद बेहतरीन लाइन से फेंकी थी, लेकिन इस बार अपनी ही गेंद थोड़ी सी लाइन बिगाड़ने का काम करते हुए तो बिल्कुल यहां पर बात करेंगे तो निश्चित तौर पर टीम की रन संख्या पहुंचती हुई डॉट बॉल की समाप्ति, स्कोर अभी भी रुका हुआ है 9 रन जीतने के लिए 59 रनों का लक्ष्य है। अभी भी यहां पर बात करेंगे तो मैच 50 रनों की आवश्यकता। सेकंड पावर प्ले मैदान के अंदर जारी है। करावे टीम के बल्लेबाज एक छक्कों की मदद से नाबाद 6 रनों के ऊपर 600 के स्ट्राइक रेट से यहां पर बल्लेबाजी करते हुए आगे खेलने की कोशिश, बिल्कुल यहाँ पर बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं, डॉट बॉल की समाप्ति। एक यंगस्टर गेंदबाज एक अनुभवी बल्लेबाज के सामने गेंदबाजी कर रहा है और ऐसे हालातों में बात करेंगे थोड़े से आगे आए थे, कदमों का इस्तेमाल किया था, लेकिन यहाँ पर लाइन को ऑफ स्टंप यॉर्कर रखा और बेहतरीन गेंद रिलीज करते हुए गेंदबाज आदित्य पाटिल, 2 अपकमिंग स्टार गेंदबाजी के मार्ग पर बढ़िया अब तक लाइन और लेन से गेंदबाजी चल रही है, लेकिन ये बहुत कुछ छोटी थी। हाफ ट्रैकर की बॉल थी, ऑफ स्टंप से बाहर जाते हुए अंपायर का व्हाइट बॉल का इशारा आ चुका है और व्हाइट की मदद से अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या पहुंचती हुई 10 रन। मुकाबला कांचन पालकर आखिर के क्षणों तक कांटे की टक्कर होगी, इसमें कतई संदेह नहीं है। 49 की अभी भी आवश्यकता है। जब आपने वाल की नाइट प्रतियोगिता देखी थी सूरज स्मृति, वहां पर क्या करावे टीम ने परफॉर्मेंस दिया था और इसी मैदान के ऊपर बामन डोंगरी टीम पिछले नाइट में चैंपियन बनी थी, यानी कि 2 ताकतवर टीम में ये लड़ाई नजर आती हुई, लेकिन शायद यह मौका था या नहीं, छिटका जरूर है लेकिन विकेट कीपर ने गलती की। जी हाँ, मौका था। ये मौके आपको कम मिलेंगे। तेज रफ्तार से पालकर शायद रोकने के लिए थोड़ी सी दिक्कतें हुई और बिल्कुल यहां पर बात करेंगे तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था और 1 रनों की मदद से यहां पर टीम की रन संख्या पहुंची हुई टोटल 11 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। अलंकार तांडिल को जीवन दान देंगे तो खुद अपने गेंदबाजों के ऊपर थोड़े से कुल्हाड़ी मारने के बराबर है, क्योंकि जिस तरह एक मोमबत्ती बिना आग के खुद नहीं जल सकती, उसी तरह एक इंसान बिना अभ्यास से कुछ नहीं सीख सकता। यहाँ पर देखेंगे परिश्रम दोनों टीमें कर रही है, लेकिन आखिर ये कैच अगर लेते तो क्या अलंकार को आउट लेने में कामयाब हो सकते थे, लेकिन क्रिकेट है, देखें जाएंगे किस तरीके खेलेगी। शॉट अच्छा है, हवा में गेंद काफी देर तक, फील्डर है वहां पर मौजूद संदेश पाटिल के माध्यम से बढ़िया फील्डिंग और इसी के साथ करावे टीम को लगता हुआ ये तीसरा बड़ा झटका। तो बिल्कुल बैट्समैन होंगे मैदान से बाहर, यहां पर काफी अच्छी बल्लेबाजी के लिए जाना जाता है जयेश संदीप मात्रे बिल्कुल आउट हो चुके हैं और उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज दीपेश पाटिल यहां पर आते हुए थोड़ी सी मुश्किल स्थिति में जरूर है, लेकिन ऐसे हालातों में बात करेंगे कप्तान ने पूरी उम्मीद के साथ इस युवा गेंदबाज के ऊपर भरोसा दिखाया था और क्या बढ़िया गेंदबाजी अपने कंधों पे ऊपर लेते हुए जिम्मेदारी को निभाते हुए क्या बढ़िया गेंदबाजी यहां पर नजर आती हुई। अब तक विकेट 2 इस गेंदबाज के नाम पर आ चुके हैं, लेकिन ये गेंद खराब है। चलिए, कभी कभी होता है ना कांचन, आप अच्छी खासी गेंदबाजी कर लेते हो और उस हालात में अब 1-2 गेंदें खराब फेंकते हो ना, तो खुद की लाइन बिगाड़ने के बराबर है। तो 2 रनों एक वाइड की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 12 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। अब पहला ओवर समाप्त हुआ, पावर प्ले का 5 गेंदें सेकंड पावर प्ले की देखते देखते समाप्त हो चुकी है। ऐसे हालातों में जिन पावर प्ले के ओवरों में बल्लेबाजों को मौका दिया जाता है खुलकर, वो अब 1 गेंद बची है। पावर प्ले की मौका है, हवा में गेंद काफी देर तक, लॉन्ग ऑन का फील्डर डीप में आते उठाते हुए और तकदीर के द्वारा ये बढ़िया कैच और इसी के साथ करावे टीम को लगता हुआ सेकंड पावर प्ले में कमर तोड़ी है। गेंदबाज आदित्य ने
3 विकेट अपने नाम पर, रन खर्च किए इस गेंदबाज ने टोटल 4, और इसी के साथ ओवर नंबर दूसरा हुआ कंप्लीट। और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद करावे टीम का स्कोर है 12 रन 4 विकेट के नुकसान पर। बिल्कुल स्वागत पाटिल, नए बल्लेबाज यहां पर नजर आते हुए। थोड़ी सी बात करेंगे बल्लेबाजी की, 4 विकेटें अभी तक गंवाई है करावे 11 टीम ने, और जब भी करावे टीम इस मैदान के ऊपर खेलती है हमेशा ट्रॉफी लेकर जाती है। बामन नोंगरी खेली है जितनी मर्तबा, उन्होंने भी लगभग 80% ट्रॉफी अपने घर पर लेकर गई है, और यहां पर करावे टीम को थोड़े से दबाव में डालते हुए तो बिल्कुल यहां पर बात करेंगे गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन। सेकंड स्पेल में गेंदबाज ओमकार नाइक आते हुए। दूसरों को सामने कुछ भी साबित करने से पहले यह जरूरी है कि हम खुद को साबित करें। हर इंसान की प्रतिस्पर्धा पहले खुद से होती है, इसीलिए दूसरों पर जीत हासिल करने से पहले यह जरूरी है कि हम खुद पर जीत हासिल करें। ओवर द विकेट, तेज बॉल इस गेंदबाज के सामने अब थोड़ी सी मुश्किलें नजर आती हुई। पटकी हुई बॉल थी और इस गेंद को अंपायर ने बिल्कुल एक बाउंस का वार्न देते हुए गेंदबाज के लिए, और डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई। तो डॉट बॉल जीतने के लिए टोटल रन संख्या है यहां पर 59 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए अब 17 गेंदें बची है। 47 रनों की यहां पर आवश्यकता है। यहां पर गौर से विशाल जीतेकर इस मैच का अंदाजा लेते हुए, ताकि अगला मुकाबला उनका ही खेलना है जो भी टीम जीतेगी। गेंदबाजों का अभ्यास करना भी कभी कभी जरूरी होता है कांचन, और इसीलिए वो शायद थोड़ा सा अभ्यास लेते हुए मैदान से बाहर। ओवर द विकेट से ये भी तेज बॉल डालने की कोशिश, ऑन साइड में हवा में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर स्क्वायर लेग के रीजन में, और कैच मेरे ख्याल से छूट चुका है। जरूर जीवनदान मिला था लेकिन रनआउट के तौर पर नहीं छोड़ेंगे, और लगभग देखा जाएगा पहले ही 3 ओवर के समीप 5 आधी सेना सस्ते में लौटी है करावे 11 टीम की। ये 5वां करारा झटका। बिल्कुल अब तो कमर ही तोड़ दी है करावे 11 टीम की। प्रसाद मात्रे यानी कि उर्फ बालाशेठ फुंडे और उनके समेत संजय दादा मात्रे फुंडे दोनों का आगमन हो चुका है। उनसे गुजारिश करते हैं आइए मंच पर, आपका भी हम स्वागत करते हैं। तो बिल्कुल यहाँ पर प्रसाद मात्रे उर्फ बालाशेठ फुंडे, इनका आगमन हो चुका है, उनका स्वागत करते हैं। तो यहाँ पर विकेट की बात करेंगे, लगातार विकेट मैदान से बाहर। 1 रन तो कंपलसरी हुआ था, लेकिन दूसरे की कोशिश यहाँ पर की थी, लेकिन दूसरे की कोशिश में यहाँ पर बल्लेबाज को लौटना पड़ेगा। नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए रुपेश भोईर, मैच थोड़ा सा दूर जाता हुआ बात करेंगे। अभी भी 16 गेंदों का खेल बचा हुआ है और 46 यहाँ पर रनों की आवश्यकता है। राइट आर्म ओवर द विकेट से हाफ ट्रैकर की बॉल थोड़ी सी नीचे रही, ऐसा लग रहा था उछाल होगा, शरीर को झोंका था, थोड़ा सा बॉडी को प्लेस किया था यहाँ पर बल्लेबाज ने, और डॉट बॉल की यहाँ पर समाप्ति होती हुई। लाइन बेहतरीन है। ओमकार ने पहले स्पेल में बात करेंगे कंचन 8 रन 1 विकेट लेने में कामयाब हुए थे, और सेकंड स्पेल में क्या बढ़िया यहाँ पर गेंदबाजी नजर आती हुई। इसीलिए कहते ताज की फिक्र तो बादशाह को होती है, हम तो वो सागर है जो अपनी सियासत खुद लेकर चलते हैं। ओवर द विकेट से हल्के हाथों से ऑफ साइड में स्लैश किया, गेंद को दूर से फील्डर आएंगे, डीप में उठाएंगे, एक से ज्यादा मात्र कुछ। पिछला मुकाबला कांचन बिल्कुल एक तरफा नजर आया, जहां पर मुकाबला खेल रही थी नवी मुंबई की वाशिका 11 टीम, ये करावे टीम भी नवी मुंबई की है, और ये भी थोड़ी सी दबाव में नजर आती हुई, क्योंकि 59 रन मेरे ख्याल से ये बड़ा टोटल नहीं था इस मैदान के ऊपर, लेकिन बामन नोंगरी टीम के गेंदबाजी के सामने थोड़ी सी मुश्किलें जरूर पैदा हुई है करावे टीम के बल्लेबाजों के लिए। ओवर द विकेट, बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर के पीछे फील्डर थे, ये दूसरी गलती नजर आई। चलिए आपके पास रन है इसीलिए आप ये गलतियां हो रही है, इसीलिए आप बच रहे हो, लेकिन आपके पास अगर रन कम होते तो ये गलतियां अगर होती ना तो आपके लिए थोड़ी सी दिक्कतें पैदा हो सकती थी। माना कि आपके पास गेंदबाज ताकतवर है, लेकिन ऐसे हालातों में आपको फील्डरों को साथ देना भी बहुत जरूरी होता है गेंदबाजों के लिए। लेकिन यहाँ पर खराब फील्डिंग, 1 रन मुकम्मल, रन संख्या बनी है टोटल 15 रन। गेंदबाज फिर से एक बार तैयार,
इस बार अच्छी गेंदबाजी, बढ़िया लाइन के साथ गेंदबाजी फेंकते हुए 1 रन जरूर मुकम्मल होगा, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है। और देखते देखते तीसरा ओवर भी समाप्त हुआ। एक बार जोरदार तालियां दोस्तों। 2 ओवर में रन खर्च किए सिर्फ इस गेंदबाज ने 12, 1 विकेट, यानी कि पावर प्ले का एक बढ़िया ओवर और सेकंड स्पेल का 1 ओवर, यानी कि आधे रन मेरे ख्याल से इस खिलाड़ी ने बचाए। 3 ओवर हुए समाप्त, रन बने हैं टोटल यहाँ पर 16। अब जीतने के लिए 12 गेंदों में 43 रनों की आवश्यकता। ठोक दळणच्या काळात आपण स्वागत कक्षाकडे वळूया। अध्यक्ष मान्य श्री बालिकशेठ घरातील क्रिकेट क्लब जासे आयोजित सरपंच 2022 मध्ये या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले इम्तियाज शेख साहेबांचं स्वागत केलं जाईल। विनंती असेल घरातील संघाचे खजिनदार माणिक घरात यांना विनंती असेल की आपण साहेबांचं स्वागत करूया। म्हात्रे पाडा संघाला सातत्याने पॅकिंग शेरदिल व्यक्तिमत्व अर्थात इम्तियाज शेख साहेबांचं स्वागत केलं जाईल। वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथेच्छ मान सन्मान केला जाईल। आज या 4 रजनीमध्ये आपण सर्वजण आलात आणि तुमच्या शुभेच्छा आणि त्या शुभेच्छामुळे ही शृंखला निश्चितच अतिशय चांगल्या प्रकारे पार पडणार आहेत। धन्यवाद। जाऊते पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये। तो बिल्कुल यहाँ पर बामन डोंगरी के गेंदबाज पूरी तरीके से ताकतवर गेंदबाजी करते हुए और जीत को इस मर्तबा गेंदबाजी के लिए आते हुए कंचन पालकर इस सीजन की बात करेंगे ना तो तेजस मात्र ने अपने बामन डोंगरी टीम में काफी तगड़े गेंदबाजों की स्टारकास्ट बनाई है। सोच पड़ती है कि किस गेंदबाज को कब इस्तेमाल किया जाए, लेकिन यहाँ पर देखेंगे जीत को जैसे आए अभी भी निखिल खोद का अभी मेरे ख्याल से बाकी होंगे। कल्पेश राज भानुदास तो टीम में महत्वपूर्ण खिलाड़ी नहीं है, फिर भी परफॉर्मेंस काफी अच्छा नजर आता हुआ। लेकिन इस बार व्हाइट बॉल का इशारा अंपायर का व्हाइट की मदद से 1 रनों के साथ बढ़ती होती हुई टीम की रन संख्या पहुंचती हुई 17। जीतने के लिए अभी भी 42 रनों की यहाँ पर आवश्यकता है। प्रदीप शेठ मात्रे, सुहास गोंदी, सचिन पाटिल यानी कि श्रेया जश गोल्डी 11 बामन डोंगरी टीम के पुरस्कृत हैं और 5-2-2 किंग अर्थात यानी कि बामन करावे टीम के पैकर विशाल दादा पाटिल, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। रुद्र 11 वाकलन को हमेशा पैक करते रहते हैं, लेकिन आज यहाँ पर करावे टीम को भी पैक करते हुए लेकिन थोड़ी सी मुश्किल स्थिति यहाँ पर नजर आती हुई। 1-1 से काम नहीं बनेगा कंचन पालकर। 59 रनों का लक्ष्य का पीछा करना अब थोड़ा सा प्रेशर बनता जा रहा है। अब गेंदे बचे 8 और जीतने के लिए 40 रनों की यहाँ पर आवश्यकता है। बिल्कुल पीटीसी लाइव इनके माध्यम से ये टूर्नामेंट बिल्कुल कवरेज की जा रही है। गेंदबाजों की बात करेंगे तो अब तक बढ़िया गेंदबाजी यहाँ पर नजर आती हुई। डीप स्क्वायर लेग में ये गेंद जाती हुई उठाएंगे, फील्ड करेंगे, 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है। और इसी 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल 20 रनों के ऊपर। अब 7 गेंदों का खेल बचा हुआ है। 39 रनों की यहाँ पर आवश्यकता है। कठिनाइयों के रास्ते पर कोई 2 ही गलतियां कर सकता है, या तो वो पूरा सफर तय नहीं कर सकता या सफर की शुरुआत ही नहीं कर सकता। शुरुआत थोड़ी सी कमजोर हुई और उसकी वजह से थोड़ा सा दबाव आना पड़ा। और इस बार चली हवा में गेंद, फील्डर, इस बार भी हुई गलती। तीसरी कैच ड्रॉप होती हुई बामन डोंगरी टीम के खिलाड़ियों की ओर से, और ये खतरे के संकेत है, क्योंकि जिस तरीके से आप फील्डिंग अच्छी करते हैं ना तो आपके लिए अच्छा मौका रहता है। गेंदबाज को विकेट जाती है उनके खाते में, लेकिन यहाँ पर क्या छूटा, विकेट नहीं मिलेगी। 1 रन तो जरूर पूरा होगा। 1 रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई तो इस बार मौका बनेगा विकेट कीपर गेंद के नीचे, और इसी के साथ बल्लेबाज के पारी का हुआ खात्मा और लगभग ये विकेट जाएगा 6ठा मैदान से बाहर। समाप्त हो चुके हैं और 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ रन संख्या बनी है 21, लॉस ऑफ 6 विकेट, 6 विकेट। 6 विकेट के नुकसान के ऊपर 21 रन। अब जीत के लिए बात करेंगे, आने वाली 6 गेंदे और मेरे ख्याल से कंचन पालकर रन चाहिए। 38 रनों की यहाँ पर आवश्यकता है। देखिए, टूथपेस्ट में नमक हो या ना हो, लेकिन खून में आपने लड़ने का नमक होना बहुत जरूरी होता है। थोड़ी सी दबाव स्थिति जरूर नजर है। अब तो मैच पूरी तरीके से खुला हो चुका है। दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन। अब गेंदबाज यहां पर नजर आते हुए गेंदबाजी के मार्ग पर निखिल खोद गेंदबाजी के मार्ग पर यहां पर आते हुए, ये भी अच्छे गेंदबाज है। निखिल खोद, जीत खोद, ये दोनों बंधुओं ने काफी मिलकर अच्छी गेंदबाजी की। अब तक पूरे जो श्रृंखला हो चुकी है ना, इससे पहले जितने भी टूर्नामेंट खेले और हर एक टूर्नामेंट में बढ़िया यहाँ पर गेंदबाजी उन्होंने की है। थोड़ा रुकना चाहिए था करावे टीम के बल्लेबाजों को, जल्दबाजी में विकेट गंवाई। पहले 2 ओवर में
3 इंपॉर्टेंट विकेट गवाई और उसका दबाव लगातार बना रहा और जीत खोद के बाद निखिल खोद आए गेंदबाजी के लिए और पहली गेंद के ऊपर सफलता, 7वां झटका करावे टीम को। बिल्कुल कोरोना काल में काफी सारी टूर्नामेंट बंद थी, लेकिन काफी जिस तरीके से काफी अच्छा क्रिकेट यहाँ पर अब नजर आता हुआ कोविड के बाद क्रिकेट को फिर से एक बार बड़ी उपलब्धि। रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट की एसोसिएशन के अध्यक्ष राकेश दादा गायकवाड़, उनका बिल्कुल हम तहे दिल से स्वागत करते हैं, जिन्होंने काफी हद तक हर एक नेताओं को लेकर के और निश्चित तौर पर वो क्रिकेट आखिरकार चालू नजर आता हुआ। तो शंतनु कडू इनके ओर से हरदेव अगर छक्का दागते हैं तो उनके लिए बिल्कुल 1000 रुपए का इनाम शंतनु कडू इनके ओर से हरदेव के लिए दिया जाएगा। तो डॉट बॉल की समाप्ति, स्कोर अभी भी रुका हुआ। यहाँ पर निखिल खोद बेहतरीन गेंदबाजी करते हुए 2 गेंदें अभी तक डॉट फेंके, पिछले नाइट का इतिहास रखते हुए फिर से एक बार हाँ लड़ेंगे, जी जान से लड़ेंगे और अपना रुतबा और भी बरकरार रखेंगे, ऐसा कुछ दिखाते हुए श्रेया 11 जस्ट गोल्डी बामनडोंगरी टीम। अच्छी गेंदबाजी यहाँ पर कभी स्लोवर, कभी फास्ट, कभी सम्मिश्रित स्पिन कटर गेंदबाजी नजर आती हुई। लेकिन आज मेरे ख्याल से जो तीनों गेंदबाज थे ना वो रफ्तार से यूज किए, क्योंकि ओमकार नाइक ने रफ्तार से बीट किया, उसके बाद जीत खोद, निखिल खोद, उन्होंने भी काफी बेहतरीन गेंदबाजी की। हर वेरिएशन के लिए आदित्य जाने जाते हैं, उन्होंने सब मिश्रित गेंदबाजी की और 5-2-2 रुद्र 11 करावे टीम के खिलाफ थोड़ी सी कठिनाइयां उत्पन्न करते हुए यॉर्कर लगातार कमाल की गेंदबाजी यहां पर नजर आती हुई। और यहां पर अब मात्र केवल गेंदें बची है 2। क्या इस श्रृंखला का पहले ही रात्रि में मेडन ओवर का विक्रम इस गेंदबाज के नाम पर बना रहेगा, क्योंकि 1 विकेट इनके नाम पर, 3 लगातार डॉट गेंदें, यानी कि अभी तक कोई रन नहीं इस ओवर में। मां वैष्णो देवी का आशीर्वाद जिनके सर के ऊपर है, वो बिल्कुल जासे के गोल्डन मैन बली शेटघरत, जिनके जन्मदिन के शुभ अवसर पर हमेशा ये टूर्नामेंट रखी जाती है, लेकिन कोविड की वजह से ये टूर्नामेंट हुई नहीं और बिल्कुल आखिरकार सपना था कि नाइट रखेंगे। और कंचन पालकर विद्यमान उप सरपंच केवाले उनके साड़ू साहब है, और जब 2 साड़ू मिलते हैं ना तो काम बिल्कुल बन जाता है। और उनके समेत एसआर गरज साहब इस श्रृंखला को पूरी तरीके से दमदार, विद्यमान सरपंच विकास का महामेरु जिन्हें कहा जाता है, तो बिल्कुल काफी अच्छी तरीके से उनका भी योगदान, ग्रामस्थ मंडल जासे उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। तो अंतिम 1 गेंद बची है, मिडन ओवर के कगार पर थी, लेकिन 1 रन जरूर बटोरा बल्लेबाज ने, गेंदबाज तैयार। तो चलिए इसी के साथ मुकाबला हुआ फिनिश, लंबे मार्जिन से यह मुकाबला जीता, मेरे ख्याल से 37 रनों से यह मुकाबला जीता। बल्लेबाज होंगे आउट इस अंतिम गेंद के ऊपर।